कुणाल कामराशी मुंबई पोलिसांनी संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पोलिसांनी फोनवरच कामराची प्राथमिक चौकशी केल्याची माहिती आहे। वक्तव्य मागे घेणार नाही असं कामरानं पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे। कोर्टानं सांगितलं तर माफी मागेन असं देखील कामरा म्हणालाय। सुपारी घेतली नाही, बँक खाती तपासा असं आव्हान देखील कामरानं दिलंय। शो हिंदी नव्हे मराठीतच कामरा हातात घटनेची प्रत घेऊन उभा होता। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। रिॲक्शनाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कुणाल कामराशी मुंबई पोलिसांनी संपर्क साधलेला आहे आणि पोलिसांनी फोनवरच त्याची चौकशी केली आहे, मात्र वक्तव्य मागे घेणार नाही असं कामरानं फोनवर सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।